गावातील आयसिस मॉड्यूल प्रकरणासंदर्भातली आपण ही बातमी बघतोय। एनआयएनं अटक केलेल्या साकीब नाचणच्या चौकशीमधून अनेक खुलासे झालेले आहेत। सिरियामधील एका व्यक्तीला साकीबला भेटण्यासाठी पाठवलं होतं असं देखील माहिती सूत्रांकडून कळते। सिरियामधील एका व्यक्तीला साकीबला भेटण्यासाठी पाठवलं होतं अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। कृष्णा सोनारवडकर माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, काय अधिकची माहिती? सुमित, आपण पाहतो की एनआयएनं बोरिवली गावामध्ये पडघ्याजवळील एक मोठं ऑपरेशन काही दिवसापूर्वी राबवलेलं होतं आणि त्यामध्ये जवळपास 15 जणांना अटक करण्यात आलेली होती आणि यामध्ये महाराष्ट्राचा आयसिसचा मॉड्यूलचा नेता जो आहे साकीब नाचन त्याच्यावरती अटकेची कारवाई केल्यानंतर त्याच्या चौकशीतून आता ही बाब समोर येते आहे। साकीब नाचन याला भेटण्यासाठी परदेशात लपलेल्या काही हँडलर्सनी सिरियामधून एका व्यक्तीला बोरिवली गावामध्ये पाठवलेलं होतं आणि इथे या दोघांची भेट झालेली होती आणि आयसिस मॉड्यूल येत्या काळामध्ये कसं एक्झिक्यूट करायचं, कशी अंमलबजावणी करायची, कुठे घातपाताच्या कारवाया करायच्या या संदर्भात दोघांमध्ये चर्चा झालेली होती अशी सुद्धा आता बाब समोर आलेली आहे। मात्र साकीब नाचन याने हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत। आयसिस मॉड्यूलमध्ये माझा कुठलाही सहभाग नाही, शिवाय मी माझ्या समाजासाठी आणि अल्लाहसाठी जे एकनिष्ठ राहिलो त्याबद्दल मी गणला जाईन, माझ्या समाजामध्ये माझी प्रतिष्ठा तशीच कायम राहील असंही तो म्हणालेला आहे। दुसरीकडे साकीब नाचनचं कुठलंही बँक अकाउंट नसल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। रिअल इस्टेटमध्ये तो इन्व्हॉल्व्ह होता आणि रिअल इस्टेट या व्यवसायामधून त्याला महिन्याकाठी 2 ते 3 लाख रुपये मिळायचे आणि हेच पैसे या आतंकवादी दहशतवादी कारवायांसाठी येत्या काळामध्ये वापरले जाणार होते किंवा त्यासाठी जी काही साधन सामग्री आहे ती खरेदी करण्यासाठी तो वापरत होता असेही समोर आलेलं आहे। मात्र सिरिया देशातून एक व्यक्ती साकीब नाचनला भेटण्यासाठी महाराष्ट्राच्या त्या छोट्याशा गावामध्ये येते आणि तपास यंत्रणेला त्याची कोणतीही आतापर्यंत माहिती नव्हती। मात्र आता चौकशीमधून साकीब नाचनची ही बाब समोर येते आहे। जरी साकीब नाचन हे सगळे आरोप फेटाळत असला तरी मात्र आयसिस मॉड्यूलचा नेता म्हणून तो काम करत होता। अनेक नव्या तरुणांना या आयसिस मॉड्यूलमध्ये भरती करण्याचं काम त्याच्याकडे होतं आणि तशाच पद्धतीनं अनेक मुस्लिम तरुणांना पडघा गावामध्ये आणून राहण्यासाठी वास्तव्याची सोय तो येत्या काळामध्ये करून त्या सगळ्या अंमलबजावणी कशा पद्धतीने करता येईल याकडे त्याचं विशेष लक्ष होतं असं सुद्धा एनआयएच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे। मात्र आता सिरिया देशातून आलेली ही व्यक्ती नेमकी कोण होती आणि परदेशात लपलेले हे हँडलर कशा पद्धतीने हे सगळं आयसिस मॉड्यूल ऑपरेट करत होते याचा तपास एनआयएकडून केला जातो आणि येत्या काळामध्ये आणखी काही जणांवरती कारवाईची जी काही टांगती तलवार आहे ती स्पष्टपणे जाणवते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।